यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्या वार्ता को सब्सक्राइब करें। गंमतच अशी आहे की कधी तुम्ही बांधावर एक साधू ध्यान करत बसलेला असतो. आता या मुलींची सततची गाणी ऐकून त्या साधूला त्याच्या ध्यानात डिस्टर्ब व्हायला लागतं आणि तो रागारागाने त्या मुलींना विचारतो की माझं माहेर सदा गाणं तुझ्या ओठी. बहिणाबाईंनी काय लिहिलंय की साधू त्या मुलींना म्हणतो माझं माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून सासराले आली कशासाठी. यावर बहिणाबाईंपैकी एक, ती मुलगी जी काम करत असते त्या मुलींपैकी एक त्याला मस्त उत्तर देते. ती काय म्हणते की अरे दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. अरे दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. वा वा वा, ह्या ओळी ऐकल्या की मला सध्याची राजकीय परिस्थितीच डोळ्यासमोर येते. का म्हणजे बघा ना, एकीकडून दुसरीकडे प्रवास तर चालू असतो, तुम्हाला काही माहिती नाही अशातला भाग नाही, बरोबर आहे की नाही. नेत्यांचा प्रवास चालू असतो ना इकडून तिकडे. मग ज्याच्याकडे तो आलाय तो त्याला म्हणू शकतो ना की माझं माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून सासरे आली कशासाठी. वा, तोही त्याला उत्तर देऊ शकतो अरे दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते. वा वा, अशी जरा गंमत आहे. चला पुढे जाऊया. लहानपणीचा विषय निघाला, आईचा विषय निघाला, तर लहानपणीची तुम्हाला एक कविता ऐकवतो. आपल्याला ना कायम एक गोष्ट घराघरामध्ये शिकवली जाते, कुणीही न शिकवता ती आपण शिकतो, ते म्हणजे आपल्याला सेटल व्हायचंय. परभणीवरनं लातूरला जा, ऍडमिशन घ्या, सेटल व्हायचंय. 12वी होऊ द्या, सेटल व्हायचंय. ग्रॅज्युएशन झालं की तो सेटल होईल. नाही आता त्याचं लग्न लावून दिलं की तो सेटल होईल. पोरगी सेटल नसते, पोरगाही सेटल नसतो, दोघं मिळून काय सेटल होणार आहेत. 75चे आजोबा परवा मला भेटले, मला म्हणले नाही आता नातवाची मुंज झाली की सेटल. कधी काका आपल्या अर्धे लाकडे गेले, आपण सेटल कधी होणार. तर आपल्याही न कळत हे सेटलचं भूत आपल्या पाठीवरती बसलेलं असतं. आणि म्हणून उद्या जर कधी माझा देवाशी संपर्क आला तर मी त्याला काय म्हणेन की देवा सेटलच्या या भूतापासून कायमचं निर्भय दे. बघा देवाकडे मागणं काय की सेटलच्या या भूतापासून कायमचं निर्भय दे, नाही तर मला माझं ते बालपणीचं वय दे. सेटलच्या या भूतापासून तू असा गेम करशील, वाढत्या वयाचा आकडा आणि संकटांची संख्या सेम करशील. आणि म्हणून हे सेटलचं भूत पाठीवरती बसून आपण नशिबाचे चाकरमानी असतो आणि खरे सेटल आपण आपल्या लहानपणी असतो.